हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले। 19 एप्रिलला राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली आणि या मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत मिळाले। आता या गोष्टीला 7 महिने उलटून गेले, तेव्हापासून चर्चेत आहेत ते ठाकरे बंधूच। आज मतचोरी विरोधातला जो सत्याचा मोर्चा झाला, त्या मोर्चामध्येही चर्चेत राहिले ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। त्यामुळे प्रश्न हा आहे की मविया फक्त ठाकरे बंधूंभोवतीच फिरते का? पाहूया। मवियाच्या मोर्चात ठाकरे बंधू सुसाट। ठाकरे बंधूंनीच सेट केला अजेंडा। अख्खी मविया 2 ठाकरेंभोवतीच फिरतीये का? मतचोरी विरोधातला हा मवियाचा मोर्चा। या मोर्चाच्या केंद्रस्थानी होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। दोघेही भाऊ चर्चगेटच्या वेस्ट एंड हॉटेलमध्ये भेटले आणि तिथून एकत्र मोर्चाला निघाले। राज ठाकरेंबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली हे होते। उद्धव ठाकरेंबरोबर होते आदित्य ठाकरे। या मोर्चामध्ये रश्मी ठाकरे मात्र नव्हत्या। मोर्चाचा मार्ग होता फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान। ठाकरे बंधू कार्यकर्त्यांसह चालत चालत आझाद मैदानाकडे निघाले। महापालिका मुख्यालयासमोर सभा होती। मंचावर आधीपासूनच सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अरविंद सावंत, विनायक राऊत, बाळासाहेब थोरात हे नेते दाखल झाले होते। ठाकरे बंधू मंचावर पोहोचले। त्यांच्या पाठोपाठ शरद पवारही सभास्थळी आले। उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात करताच त्यांचा निशाणा होता पुन्हा अनाकोंडावर। मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा। तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे। मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला। कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोलेमध्ये एक डायलॉग है, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो। तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा। या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत। या मोर्चाचा आणि मोर्चातल्या भाषणाचा अजेंडा सेट केला तो ठाकरे बंधूंनीच। जोपर्यंत मतदार यादीतले घोळ निस्तरले जात नाहीत तोपर्यंत निवडणूक नको अशी मागणी दोन्ही ठाकरेंनी केली। जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य। पण सगळं लपून छपून जे चालू आहे ते कशासाठी? आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही। आम्हाला निवडणुका पाहिजेत। आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच, पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही। जर निवडणूक झालीच तर जो मतदार चोर दिसेल किंवा जो दुबार मतदार करताना दिसेल त्याला फटकवा असे आदेशच दोन्ही ठाकरे बंधूंनी कार्यकर्त्यांना दिले। जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं, कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे, मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच, सांगतीलच आपल्याला, ते सगळ्या गोष्टी सुरू असतील। पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा।
चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजे. ती माणसं तिकडे नोंदणीची म्हणजे आपलं मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत. आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही. त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही. आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच. लोकशाही मार्गाने फटकवा. आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे. मतचोरीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू आक्रमक आहेत. मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी देशभरात रान उठवायला सुरुवात केली. मात्र राहुल गांधी मतचोरीच्या विरोधात न्यायालयात गेले नाही. आता ठाकरेंनी मात्र मतचोरीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. जसजशी निवडणूक येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच. येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल. निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे. पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे. सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच, पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे. मवियाचा हा सगळा मोर्चा फिरत होता तो ठाकरे बंधूंभोवतीच. आणि त्यामुळेच मविया फक्त ठाकरे बंधूंभोवती फिरतीये का असा प्रश्न आहे. जेव्हापासून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची घोषणा केली तेव्हापासून मवियामध्ये ठाकरे बंधूच केंद्रस्थानी राहिले. ठाकरे बंधूंची भाऊ बंदकी ते मनोमिलन आणि त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीच जास्त चर्चेत राहिल्या. मवियाच्या निवडणूक आयोगाच्या भेटीमध्येही आक्रमक मुद्दे मांडले ते राज ठाकरेंनी. तर निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर झालेली पत्रकार परिषदही राज ठाकरेंनी जिंकली. मवियाच्या आजच्या मोर्चामध्येही आक्रमक होते ते ठाकरे बंधूच. मतचोरीचा घोळ निस्तरल्याशिवाय निवडणुका नकोत आणि दुबार मतदार दिसले तर फटकवा असं म्हणत दोन्ही ठाकरे बंधूंनीच या सभेचा अजेंडा सेट केला. शरद पवारांसह राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे नेते मोर्चामध्ये होते, मात्र त्यांची भाषणं आक्रमक झाली नाही. विशेष म्हणजे ना उद्धव ठाकरेंबरोबर जाऊ आणि राज ठाकरेंबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही असं डंके की चोटवर सांगणारे काँग्रेसचे भाई जगताप मोर्चामध्ये दिसले. महापालिका निवडणुकांना मविया एकत्र सामोरी जाणार का या प्रश्नाचं उत्तर अजून मिळायचंय. विशेषतः काँग्रेस आणि मनसे एकत्र हे गणित जुळणं कठीण आहे. पण 5 जुलैला मराठीच्या मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हापासून 4 महिने तरी मविया 2 ठाकरे बंधूंभोवतीच फिरतीये असं चित्र दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.